नमस्कार. श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादशङ्करं लोकशंकरम. काल आपण पुन्हा एकदा संगती पाहत होतो. त्यात अज्ञान, मग त्याच्या काही आणखीन त्याच्या अनुषंगाने काही विषय पाहिले. आता आज जो पाहायचं आहे ते एक वेगळं अधिकरण सुरू होत आहे. त्याच्यात असं सांगितलंय, आपल्याकडे ते श्लोक आलेले आहेत. अस्य अज्ञानस्य आवरण विक्षेप नामकमस्ति शक्तिद्वयम्. हे जे अज्ञान आहे त्या अज्ञानाचं स्वरूप पाहिलं आपण सगळं. तर हे जे अज्ञान आहे याच्या आवरण आणि विक्षेप नावाच्या दोन शक्ती आहेत. तर हे दोन वेदांतींचे तांत्रिक संज्ञा आहेत. म्हणजे आवरणाला आणि विक्षेप याचे आपल्या बोलीभाषेतले अर्थ वेगळा आहे. आयुर्वेदामध्ये आवरण हा एक आजाराचा प्रकार आहे, व्याधीचा, वातव्याधीचा. विक्षेप ही एक क्रिया आहे. आयुर्वेदाच्या मते स्नायूंची क्रिया आहे. पण इथं त्यांनी त्या शक्तीला नाव दिलंय की या आवरणाच्या विक्षेप असं आहे, या अज्ञानाच्या आवरण आणि विक्षेप अशा दोन शक्ती असतात. असती अर्थातच असतात म्हणजे आता कुठे असतात तर आमच्या मते असतात. हा गृहीत पक्ष आहे की आमच्या मते अज्ञानाच्या आवरण आणि विक्षेप नावाच्या दोन शक्ती असतात. तर यातली आवरण शक्ती काय करते? आच्छाय आच्छादयती इव, हा त्यातला मुख्य म्हणजे क्रियापद. आच्छादन केल्यासारखं करते. आच्छायद आच्छादयती इव, म्हणजे जवळजवळ आच्छादन केल्यासारखं आच्छादन करते. कोणाला आणि कसं ते पाहूयात. आता ते त्याला एक लौकिक दृष्टांत दिलाय की आकाशातला ढग एक छोटासा असतो, पण तो ढग अनेक किलोमीटर लांबीच्या पद्धतीने त्या सूर्याला झाकून टाकतो. म्हणजे हे दिसतं आपल्याला की सावली मोठ्या प्रमाणात पडलेली दिसते. विमानातनं पाहिलं तर आणखीन नीट दिसते ती, की तो ढग दिसतो की तो ढग आपल्याला ओलांडून जायला किती वेळ लागतोय? काही सेकंद लागतात, पण त्याची सावली आपल्याला खाली दिसते की एवढी मोठी लांब नसेल त्याची सावली पडलेली आहे. किंवा आपला रोजचा अनुभव म्हणजे डोळ्यावरती सूर्य आला तर आपण फक्त असा हात धरतो, तर एवढासा आपला हात 2, 4, 5 इंचाचा अशी व्याप्ती. पण त्यांनी आपण ते एवढा मोठा सूर्य आपल्या पुरता झाकून टाकतो की त्याचा तडाखा आपल्यापर्यंत येऊ देत नाही. टोपी घालतो आपण, तोच प्रकार की आपण त्याला एक मोकळा करतो. हे बघणाऱ्याच्या अवलोकयितृ नयन पथ विधायकतया. अवलोकयितृ म्हणजे जो पाहतो आहे त्याच्या नयन पथ विधायक, विधान म्हणजे झाकण, विधानतया यथा आच्छादयती, म्हणजे त्या ढगाकडे म्हणजे सूर्याकडे पाहणाऱ्या माणसाच्या तो जो दृष्टीचा पथ आहे त्याच्यावरती त्याचं झाकण पडतं ढगाचं. आणि ते झाकण पडल्यामुळे
कितीही आपण लांब गेलो त्याच्यापासून, त्या ढगाच्या सावली इतकी मोठी पडते की बराच काळ लांबलचक सूर्य झाकोळला जातो. तसं हे अज्ञान हे झाकणारी शक्ती आहे. हे आवरण नावाची शक्ती आहे. तर ही कोणाला जागते? तर सच्चिदानंद रूपाला, म्हणजेच आत्म्याचं वर्णन केलं आपल्याला. कसा आहे तो? सच्चिदानंद रूप आहे. त्याच्या रूपाला झाकणारी ही शक्ती आहे. आता इथे दोन्ही शेजारी शेजारी ठेवून बघायचं. जसा सूर्य आहे तसा शेजारी सच्चिदानंद रूप आत्मा आहे. जसं ढग आहे तसं आपल्या मध्ये घुसलेली आवरण नावाची एक काल्पनिक शक्ती आहे. विश्वसा तो ढग ची सावली जसं आपल्याला सूर्याला बघू देत नाही कित्येक काळ किंवा कित्येक अंतर, देशिक अंतर किंवा कालिक अंतर, तसं ही आवरण शक्ती कित्येक काळ, वयाचा म्हणा किंवा आणखीन अभ्यासाचा म्हणा, हे तर सच्चिदानंद रूपी आत्मा बघू देत नाही. त्याचे सांगायचंय काय? तर पाहणाऱ्याच्या दृष्टीची मर्यादा सांगायची आहे का? नाही. तो कदाचित उत्सुक सुद्धा असेल, मला पाहायचा आहे सूर्य, पण तो तिथे मध्ये अडथळा आल्यानंतर दिसतच नाही हो मला सूर्य. ही अशी परिस्थिती येते. पण उन्हाळ्यात प्रवास करताना म्हणजे असं लांब लचक एखाद्या घाटापेक्षा सपाटीवर जाताना असं दिसतं की एक ढग आलाय आणि तो ढग आपलं 3-4 किलोमीटर तरी चाललाय आपला ढग तो. सूर्याचा प्रकाश काय आपल्या गाडीच्या समोर येत नाहीये. हे अनुभव असतात आपल्याला. दुसराही मी सांगितलं की आपण आपल्या डोक्यावरती असा हात धरला की झाकला जातो. तर ही आवरण शक्ती आहे. ही पिधान करते. म्हणजे काय करते? पिधान म्हणजे झाकण. पिधायकतया यथा आच्छादयती इव तथा अज्ञानम परिच्छिन्नमपि आत्मानम अपरिच्छिन्नम असंसारिणम अवलोकयितृ बुद्धिपिधायकतया आच्छादयती. संसारी माणसाचा संसारी माणसाला या आवरण शक्ती एक भेद तयार करते. आवरणाला मध्ये म्हणजे मग काय होतं? एक भेद तयार होतो. कुठला? की तो सूर्य वेगळा आहे आणि हे काहीतरी वेगळे आहे. वास्तविक काय झालेलं असतं? सूर्य हेच परमसत्य आहे, तेच तेज आहे. तथापि एक मध्ये ढगाचं आवरण आल्यानंतर एक आपलं मनाची तयारी होते की अरे तो वेगळा आहे, हा वेगळा आहे. तसं इथे ही आच्छादक पिधान नावाची बुद्धी आल्यानंतर एक असं एक मत तयार होतं आपलं. त्याला त्यांनी नाव ठेवलं संसार बुद्धी. अरे ते कसलं, ते झाकण पडल्यानंतर हे जे दिसतंय ना हे खरं आहे. ते काय सच्चिदानंद रूप आत्मा वित्मा काय खरं नाही. म्हणजे खूप वेळा आपल्याकडे स्मशान वैराग्य नावाचा शब्द वापरला जातो. म्हणजे स्मशानात गेलं की तेवढ्या पुरतं वाटतं की अरे हो खरंच हे सगळं नश्वर आहे. घरी आल्यानंतर पावसात भिजून मस्त भजी दिसली की कळतं की काय नाही भजी हे खरं आहे. ते काय ते विरक्ती विरक्ती ते काही खरं नाही. म्हणजे आवरण आहे, झाकण पडतं थोडस. ती शक्ती, आवरण नावाची शक्ती आहे अज्ञानाची. म्हणजे इथं काय सांगितलंय की ते अज्ञानाच्या दोन शक्ती आहेत. म्हणजे अज्ञान काम कसं करतं? अज्ञान काय काम करतं? तर अज्ञानामुळे तुम्ही त्या ज्ञानावरती अध्यारोप करता वस्तूचा. अज्ञानामुळे आनंद रूप ब्रह्म किंवा तो मोठा आत्मा, त्याच्यावरती आरोप केला जातो की हे सगळं हे संसार हे वेगळे ते वेगळे, दोन्ही एकच आहे. अद्वय आहे ते. ब्रह्म आणि संसार हे काही वेगळं नाही, सगळं एकच आहे. कुठल्या स्तरावरती ते एक आहे तेही आपण काल पाहिलं की कुठल्या स्तरावरती एक आहे ते पाहिलं. आणि आता परत त्या अज्ञानाच्या दोन शक्ती सांगितल्या, आवरण आणि विक्षेप. कुठली आवरण शक्ती कसं काम करते ते सांगितलं आता. कसं काम करते? त्याचा लौकिक दृष्टांत दिलाय.
दृष्टांत काय दिलाय, की जसं त्या ढगामुळे लांबलचक अंतर, ते एक योजना असा शब्द वापरलाय. हल्ली आपण मैल किंवा किलोमीटर म्हणतो. ते सावली पडते आणि सूर्यापासून अवलोकयित्रू, जो मी बघतोय खाली सूर्याकडे, मला तो सूर्य दिसत नाही. तसं कायसं होऊन बसतं. मग त्याच्यामुळे होतं काय, आता इथे आपण पाहतोय तर आपल्याला काय फार मोठा फरक पडत नाही, दिसेल इथे नाही तर पुढे दिसेल. म्हणजे लांब नसेल, एखादा प्लॅटो असेल कुठेतरी, मी चाललोय समजा एक काय निपाणी सोडलं आणि निपाणी तो चढ चढून गेल्यानंतर पुढे निघालो, लांब लचक सपाटी पार बेळगावपर्यंत. मग तिथे तुम्हाला रस्ता पुढे दिसत असतो ना, 3-3 किलोमीटरचा रस्ता कदाचित दिसत असतो. दिसतं तिथे मला की हा इथे सावली संपली बरं का, तिथे पलीकडे ऊन पडलंय. हे दिसतं मला. जी सपाटी असते ते अवलोकयित्र बुद्धी, तो जो पाहणारा माणूस आहे, तो हे इथे तयार करतो मनाचा खेळ, की हे आवरण आलंय माझ्या बुद्धीवरती, तेव्हा मला तो ब्रह्म वेगळा आहे आणि मी वेगळा आहे. आणि संसार बुद्धी असा शब्द वापरला, त्यामुळे काय होते, संसार बुद्धी त्यातनं उत्पन्न होते. या कशामुळे, या आवरण नावाच्या शक्तीमुळे. ते तादृश सामर्थ्य, असं जे सामर्थ्य आहे त्याच्यात, की ज्या सामर्थ्यामुळे अवलोकयितृ बघणाऱ्याच्या मनात एक संसार बुद्धी तयार होते आच्छादन पडल्यामुळे. तर ती आवरण शक्ती. आणि त्याची एक श्रुती पण सांगितली, घनच्छिन्न दृष्टीर घनच्छिन्न मार्ग, यथा म्हणते निष्प्रभम चाते. त्या वेड्याला काही कळतच नाही की घनच्छिन्न, घनाने म्हणजे मेघाने आच्छादलेलं जे काय आभाळ आहे ते घनच्छिन्न अर्क, तो जो घन दृष्टी, दृष्टीवर आवरण आल्यानंतर जसं दिसत नाही, किंवा अर्क म्हणजे सूर्यावरती आवरण आल्यानंतर दिसत नाही. यथा म्हणते निष्प्रभम चाहते मूढ, अति वेडा माणूस काय करतो, तो म्हणतो काय काय घराने निष्प्रभम, म्हणजे काही प्रवास नाही, मला दिसतच नाहीये. तथा वद्धवत भाती यो मूढ दृष्टे, सरित्योपलब्धी स्वरूपो आत्मा. तो आत्मा कसा आहे त्याची वर्णन केलंय. व्हिडिओ चुकून चालू झाला होता, झालाय बंद. व्हिडिओ जरा, हा, ठीक आहे. तर हा, ही झाली आवरण शक्ती. पुढचा भाग आहे अनया आवृतस्य आत्मनः. काय होतं त्या अनया आवृतस्य आत्मनः, कर्तृत्व, भोक्तृत्व, सुखित्व, दुःखित्व, संसार संभावना अपि भवती. असा जो आवृतस्य आत्मनः, आता इथे हे जीवाची चर्चा झाली. काय चाललंय, अशा आवरण पडलेल्या त्या त्या व्यक्तीच्या कर्तृत्व, भोक्तृत्व, म्हणजे मी करतोय, मी भोगतोय, मी आज वडा खाल्ला, मी काल आमरस खाल्ला होता, अशी संभावनापि भवती, होऊ शकते. यथा स्व अज्ञानेन आवृतायाम रज्वाम सर्पत्व संभावना. ती कशी होते, अज्ञानच आहे ना इथे. तर त्या अज्ञानामुळे तो जो रज्जू दोरी होती ती साप आहे म्हणून संभावना होते. संभावना म्हणजे एक भावना तयार होते, कल्पना तयार होते. कशामुळे, हे आवरण पडल्यामुळे. एक नाटक आहे स्वप्न असौरत्य नावाचं. तर त्या नाटकात नुसार काही रचना करायला लागते. तसं त्या नाटकाची नायिका वासुदत्ता आणि तो राजा उदयन यांची भेट घडवायची आहे ना या त्या नाटकाला. गेलेले नेले गेले असं म्हणूया, भेटवायचे त्यांना. तर त्यांनी त्या नाटकाचा एक असा एक तिथे माहोल तयार केलाय. तो राजाचा मित्र विदूषक आणि राजा तिथे त्या एका, काय म्हणूयात, एका झाडीच्या, म्हणजे झाडीने जे एक छोटस बेट तयार होतं ना, तसं तिथे बसले. तिथे अंधार आहे. त्यामुळे त्याला आधी त्या यायला भीती वाटते की अरे बाबा, खरी इथे अंधारच आहे की, आता संध्याकाळची वेळ, अंधार आलाय.
राजा म्हणतात घाबरू नका, काय साप नाहीये, दोरी आहे का, बस इथे. आणि ते थोडीशी अशी काय कातर वेळ म्हणूयात किंवा संधी कालाची वेळ, तर त्याच्यात त्या आधीच तो घाबरलेला विदूषक, त्याच्यात त्याला राजा म्हणतो, मला काहीतरी गोष्ट सांगा तर मी झोप लागेल मला. राजा त्याला म्हणतो, तो त्याला सांगायला लागतो, ब्रह्मदत्त नगरी कांपिल्य राजा. ब्रह्मदत्त नावाची नगरी होती आणि तिथे कांपिल्य नावाचा राजा होता. राजा त्या विदूषकाला म्हणतो, अरे ब्रह्मदत्त नावाचा राजा होता, कांपिल्य नावाची नगरी होती, काहीच काही बोलू नको, म्हण डाव्या. असं ते साधारणपणे नाटक आहे. मग तो म्हणायला लागतो, ब्रह्मदत्त नगरी कांपिल्य राजा, ब्रह्मदत्त नगरी कांपिल्य राजा. पण राजा त्याला सांगतो की उलट म्हण, कांपिल्य नगरी ब्रह्मदत्त राजा, म्हण डाव्या. मग तो म्हणता म्हणता त्या एका लईत त्याला लागून जाते झोप. हे काय झालं, हे आवरणच झालं. हे आवरण कसलंय, वेगळं आवरण आहे. त्याच्या त्या बुद्धीला पडलेलं आवरणच आहे. आधी काय पडलं, अंधाराचं आवरण पडलं. तर त्या एका लयीत गेल्यामुळे त्याच्या बुद्धीला ते आणखीन अंधार अधिक लय असं एक आवरण पडल्यामुळे त्याला तिथे काही कळेनासच होऊन जातं त्या लयीमध्ये. आणि त्या लयीमध्ये त्या अंधार अधिक याची ती काय, कांपिल्य नगरी ब्रह्मदत्त राजाची नावाची छोटीशी लय, जसं आपली आई पाळणा म्हणते किंवा काहीतरी बाळा जो जो रे, तसं जो जो केल्यावर का आज आधीच झोपून झोपी जातात, झोपून मग ते नाही काय येते वेळ. तर स्व अज्ञानेन आवृतायाम रज्वा सर्पत्व संभावना, स्वतःच्या अज्ञानाने जी आवृत केलेली रज्जू आहे त्याच्यामध्ये सर्पत्व संभावना, साप दिसायला लागतो, आवरण शक्ती झाली. पुढचा भाग, विक्षेप शक्तीस्तू. विक्षेप शक्ती म्हणजे काय ते सांगतायत, जसे यथा रज्जोज्ञानं स्वावृतरज्जौ स्वशक्त्या सर्पादिकम् उद्भावयति, एवं अज्ञानम् अपि स्वावृतात्मनि स्वशक्त्या आकाशादि प्रपंचम् उद्भावयति, तादृशं सामर्थ्यम. पाहूया, विक्षेप शक्तीस्तु. विक्षेप शक्ती म्हणजे काय, यथा रज्जूचं अज्ञान, रज्जो अज्ञानम स्वावृत, स्वतःनेच आवृत झालेलं असं म्हणजे आपल्याच बुद्धीला पडलेलं अज्ञान, आपल्याच चैतन्याला झालेलं अज्ञान, त्याचं काय झालं, स्वतःच्या शक्तीमुळे त्या रज्जू, रज्जू म्हणजे दोरीवरती सर्पाधिकम उद्भवती, सर्प असल्याचं एक भावना तयार करत. आपल्या शक्तीमुळे आपल्यावरच पडणार एक जे काही एक अज्ञान, आपल्याच अज्ञानामुळे आपल्याला पडलेलं एक आवरण केल्याचा तो भाग पाहिला. आता ही ह्या असं झाकण पडल्यामुळे किंवा रज्जू स्वशक्त्या सर्पाधिकम उद्भाव येते. आता इथे आवरण म्हणजे झाकण पडल्यामुळे तयार होतं असा भाग सांगितलाय. आणि विक्षेपामध्ये सांगितलंय की ते असं अज्ञानाचं तिथे तिथे आल्यामुळे मूळ जे ज्ञान आहे त्याच्यापासून तुम्ही फेकले. विक्षेप, क्षेप म्हणजे फेकणे, वि अधिक वि म्हणजे पासून, अभि म्हणजे त्याच्याकडे आणि वि म्हणजे पासून. पहिल्यामध्ये विषंद आणि अभिषंद असे दोन शब्द वापरलेले आहेत. लवणम विषंदी सर्व, मीठ हे सगळ्या प्रकारच्या याला पसरून टाकतात पुढे. त्यातलं वि क्षेप, क्षेप झटकून टाकणे, फेकून देणे अशा अर्थाने. तर हे विक्षेप करतात ज्ञान, हे जे काय त्याच्यावरती स्वतःच अज्ञान, इथे स्वतःच अज्ञान ते मूळ ज्ञानापासून तुम्हाला दूर घेऊन जात. हे असे आपल्याकडे आजार पण असतात काही काही ठिकाणी असे, म्हणजे आम्ही त्याला म्हणतो अरिष्ट लक्षण. त्याच्यामध्ये काय होतं, दिशा किंवा एखादं हे आहे त्याला नाही म्हणलं जातं, नाही त्याला आहे म्हणलं जातं, काहीतरी वेगळं दिसायला लागतं, पूर्व दिशेला पश्चिम दिसायला लागते, असे काही काही गडबड होते. तर
ते अज्ञान आहे हा आजाराचा जेव्हा भाग असतो, त्याला काहीतरी इतिहास असतो ना, की आजार झाला. साध्या माणसाला हे असं ब्रह्मतत्वाचं आकलन न होणं ही गोष्ट वेगळी. जेव्हा आजाराचा भाग येतो तेव्हा मात्र साध्या साध्या गोष्टीच कळत नाही. मैं कहा हूं असं जे काही तयार होतं, त्याला आम्ही म्हणतो कदाचित की हे अरिष्ट लक्षण आहे. अरिष्ट लक्षण म्हणजे निश्चित मरणसूच्या लक्षण. मग पेशंटला सांगतो की आता आपण ट्रीटमेंट आवर्ती घेऊयात, वेळ झाली, किंवा आणखीन काही चांगल्या पद्धतीने कल्पना द्यावी लागते नातेवाईकांना अशी. तर ते वेगळं आहे. म्हणजे रुग्णांच्या बाबतीतली ही आवरण आणि विक्षेप हे वेगळं आहे. हे रुग्णांची चर्चा नाहीये, हे वेदांत आहे, हे चिकित्साशास्त्र नाहीये. सर्वसामान्य व्यक्तीला च्या सभोवताली जे चाललंय अज्ञान, त्याच्याबद्दल ही चर्चा आहे. हे का सांगतोय मी? तर खूप वेळा आपल्याकडे असं होतं की एक वेगळ्या अवस्थेत गेलेले ज्ञानी पुरुष असतात. आपण पाहतो असे ज्ञानी पुरुष, त्यांच्या कथा ऐकतो की त्यांना असं झालं, त्यांना हे झालं. आमचे अनेक सायकॅट्रिस्ट मित्र म्हणतात की ते ज्ञानी विनी काय नाही, ते रुग्ण होते. आता हा ज्यांनी भारतीय परंपरा पाहिलेलीच नाहीये, काही तुरीय अवस्था होते म्हणजे काय होतं ते पाहिलेलं नाही, त्यांना हा आजार वाटणं अगदी स्वाभाविक आहे. हे महाराज असं काय सांगतो, असं काय असतं का ते? असे आमचे मित्रांची चर्चा होते, आमचे जे काही आधुनिक शास्त्र शिकलेले डॉक्टर्स आहेत किंवा आणखी आयुर्वेदातल्या सुद्धा लोकांना असं हे काय काही ते सांगतात. असं काही नसतं, कारण त्यांनी पाहिलेले नसतात, असे अनुभव घेतलेले असतात किंवा कोणाकडनं घेतलेल्या अनुभवावरती विश्वास ठेवायचा नसतो. तर जे काय असेल ही विक्षेप शक्ती. ही शक्ती काय करते? स्वतःच्याच एकूण प्रभावामुळे त्या अज्ञानाला गुरफटून टाकल्यामुळे ज्ञानापासून विक्षेप करते आणि आकाशादी प्रपंच तयार होतो. म्हणजे वरती सांगितलं संसार बुद्धी तयार होते, आणि इथे आकाश म्हणजे हे आकाश आहे, हे पाणी आहे, हा झरा आहे, हे अमुक आहे, ते तमुक आहे, असं एक सृष्टी तयार होते त्याच्या मनात. कारण ज्ञानापासून दूर गेल्यामुळे आपलीच एक सृष्टी तयार होते. स्वशक्त्या आकाशादी प्रपंचम उद्भावयते तादृशम सामर्थ्यम. तर असं जी काही शक्ती ज्या शक्तीमुळे घडतं ती विक्षेप शक्ती. दोन शक्ती आपण पाहिल्या. आवरण शक्ती. आवरण शक्ती काय करते? जसं ते ढग आला की त्या सूर्याला झाकळून टाकतो, पाहणाऱ्याच्या दृष्टिकोनातून झाकळून टाकतो. किंवा आपल्या डोळ्यावरती सूर्य लागला की आपण आपल्या डोळ्यावरती हात ठेवतो, कपाळावरती हात ठेवतो. तेवढं पुरतं आपल्याला झाकळून टाकायला. काय? अवलोक इत्र बुद्धी, माझ्यासाठी तो सूर्य झाकळून गेलाय, हे पुरतं आपल्याला. तसं ते आवरण नावाची शक्ती असते, आणि त्या आवरण शक्तीचा प्रभाव म्हणून काय तयार होतो? त्या माणसाच्या मनामध्ये एक संसार बुद्धी, मी आहे, हा आहे, हे आहे, ते आहे, आणि ते विक्षेप शक्ती म्हणजे विक्षेप होऊन जातो. ती जी काही शक्ती आहे ती अज्ञानाची शक्ती अशी काही जबरदस्त आहे की तुम्हाला ज्ञानापासून फेकून देते लांब, आणि त्याच्यामुळे हे आकाश आहे, हे पृथ्वी आहे, हे जल आहे, हे तेज आहे, अशी असा एक प्रपंच तयार होतो तुमच्या मनात. दोन शक्ती पाहिल्या. आता या शक्तीचा परिणाम काय होतो ते पाहूया. आता इथे दोन शब्द वापरलेत, तर तेही पाहूयात आपण थोडेसे. एक श्लोकाचा भाग थोडासा राहिलाय मला वाटतं, देता येईल का त्याच्या पुढचा श्लोक? मला वाटतं कदाचित पुढचा असा शब्द आलेला आहे. आपण सुरू करूयात. तर या शक्तिद्वयवत अज्ञानोपहित चैतन्यम स्वप्रधानतया निमित्तम स्व उपाधी प्रधानतया उपादानंच भवती.
आता इथे प्रधान आणि उपादान आणि निमित्त असे दोन शब्द वापरलेत. हे कॉझेटिव्ह फॅक्टर साठी वापरलेत. कारण 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 म्हणजे ज्याच्यापासून काहीतरी कार्य तयार होतं ते कारण. तर आज किमान आपण हे उपादान आणि हे पाहून घेऊ. बाकीचा भाग उद्या बघूयात. मग इथे दोन शब्द वापरलेत, निमित्तम भवती आणि उपादान भवती. तर नैयायिकांनी उपादान कारण, निमित्त कारण, आयुर्वेदांनी पण असे काही भाग मांडलेले आहेत. त्याची व्याख्या साधारणपणे अशी: यत समवेतम कार्यमुत्पद्यते तत् समवायी कारण. त्यालाच उपादान कारण म्हणतात. समवायी किंवा समवायी किंवा उपादान कारण म्हणजे ती एखादी वस्तू तयार होण्याला अत्यंत मूलभूत जे साधन असतं त्याला म्हणायचं उपादान कारण. म्हणजे दागिने तयार करायचे तर सोनं हवं ना, बाकी काय असलं नसलं तरी चालेल. त्याला म्हणायचं उपादान कारण. माठ तयार करायचा आहे, माती हवी, त्याला म्हणायचं उपादान कारण किंवा समवाय कारण. आता त्या वस्तूच्या जे काही गुणधर्म असतील, म्हणजे सोनं चमकतं, खराब होत नाही, त्याच्यावरती काही डाग पडत नाहीत, हे जे त्याचे गुण झाले, किंवा माती काळी असते, लाल असते, अमुक तमुक, हे त्याचे जे काही गुण असतात. लाल माती असेल तर लाल घडा तयार होईल, काळी माती असेल तर काळा तयार होईल, लाल माती भाजून 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 काढायची ती काळी सुद्धा होईल. हे जे ते गुण आहेत त्याच्यामध्ये त्याला म्हणायचं असमवायी कारण. म्हणजे कापूस हे एखाद्या शर्ट पीसचं किंवा पॅन्ट पीसचं उपादान कारण. त्या कापसाच्या जे काही तंतू आहेत ते लाल रंगाचे असतील तर लाल वस्त्र तयार होईल, हिरवा असेल तर हिरवं तयार होईल. ते जे त्याचं लालपणा, त्याचा पोत, ते सगळे त्याचे गुण हे असमवायी कारण. आणि ज्याच्यामुळे ते उत्पन्न होतं ते निमित्त कारण. म्हणजे कोण? ते तयार करणारं यंत्र, ते तयार करणारा माणूस, ते त्या करायला घेतलेलं पाणी, कापड भिजवायला घेतलेलं भांड, हे सगळं निमित्त कारण. ही कारणांचे तीन प्रकारांची व्याख्या आहे: समवायी किंवा उपादान, असमवायी, आणि तिसरं आहे ते निमित्त. आता याच्यामध्ये फरक काय होतो, काय फरक पडतो? तर समवायी आणि असमवायी कारण ही त्या वस्तूच्या अस्तित्वापर्यंत कायम असतात. म्हणजे सोनं आणि सोन्याचे गुणधर्म दागिना जोपर्यंत आहे तोपर्यंत कायम आहे. ते तयार करणारा सोनार अस्तित्व आहे का नाही, त्याची हातेरा अस्तित्वात आहे का नाही, त्यांनी जिथं तयार केलं ती जागा अस्तित्वात आहे का नाही, यांनी काही फरक पडत नाही. त्याला म्हणायचं निमित्त. निमित्त आणि याच्यामध्ये हा फरक आहे. म्हणजे जसं भांडी तयार करणारा कोणतरी एक आपला कुंभकार मित्र जो भांडी तयार करतो, मातीची भांडी, त्याचा तो आवा, त्याची ते पाणी एकत्र करायचं किंवा त्याचं ते यंत्र गोल फिरवायचं, हे सगळं अस्तित्वात असणं नसण्याने त्या घड्याला काही फरक पडत नाही. पण तो घडाच फुटला किंवा घडा काहीतरी नष्ट झाला तर त्या घड्यातली माती पण नष्ट होते, म्हणजे मातीचं ते अस्तित्व संपतं. आणि ते त्याचे जे काही प्रॉपर्टीज आहेत, गुणधर्म आहेत, तेही संपतात. तर हा या तीन मधला एकमेकांमधला फरक आहे. ते आज समजून घेऊ, बाकीचा उरलेला भाग उद्या बघूयात आपण. तर इथे त्यांनी सांगितलंय की शक्तिद्वयवत अज्ञानोपैत चैतन्यम स्वप्रधानतया निमित्तम आणि स्वपाधी प्रधानतया उपादानांच्या भवती. म्हणजे तेच शक्तिद्वय अज्ञान वत हे जे काही कार्य आहे, अज्ञानादी उपैत चैतन्य, ते निमित्त कारण पण ठरतं आणि उपादान कारण पण ठरतं. तर निमित्त कारण कसलं ठरतं? ते स्वप्रधानतया निमित्तम, अज्ञानोपहित चैतन्य असल्यामुळे ते स्वतःच प्रधान असतं ना, अज्ञानोपहित चैतन्य, त्यामुळे ते निमित्त कारण ठरतं. आणि सोपाधी प्रधानतया उपादानांच्या होती,
त्याच्यावरती उपाधी असते ना का ती, मी जीव ब्रह्म, मी अमुक आहे तमुक आहे, या त्याच्यामुळे ते उपादान कारण ठरतं. आता ते उपादान कारण ठरतं म्हणजे काय, ती उपाधी नष्ट झाली की संपलं ते. पण हे जे काही चैतन्य आहे स्वप्रधान, मी आहे नावाचं जे काही एक आहे, तर ते असलं नसलं काही फरक पडत नाही. पण जेव्हा तुमचं ते असलं ज्ञान त्यांनी फरक पडत नाही, ते तुमचं गेलं तरी काही फरक पडत नाही. पण त्याची उपाधी गेली, स्वप्रधान उपाधी प्रधानतया, की मी आहे, मी असा आहे, माझं नाव अमुक, मी इतका शिकलो, ही जी काही उपाधी नावाचे लिमिटिंग फॅक्टर्स आहेत त्याला, ते गेले की ते अज्ञान गेलं ना. म्हणून ते दोन्ही आहे. आणखीन एक दृष्टांत दिलाय, जसं लुता, लुता म्हणजे तो कोळी. इथे 56 श्लोक आहे. तंतु कार्यम प्रती, तो लुप्ता म्हणजे कोळी, हे ते तंतू तयार करतो. तो स्वप्रधानतया स्वतःच तयार करतो ना तो. त्याच्यामुळे तो निमित्त कारण ठरतो. मी त्यांनी ते जाळं विणलेलं आहे, आणि ते तो कोळी समजा निघून गेला दुसरीकडे किंवा काय, गेला तो मेला, जाळाला काही होत नाही ना, जाळ तसंच राहतो. म्हणून तो कोळी काय ठरतो इथे, निमित्त कारण. पण त्याचं शरीर, त्या कोळ्याचं शरीर हे उपादान कारण. आणि त्या कोळ्याचं शरीरच नसेल, तर त्याच्यापासून ते लुता नावाचा जो स्राव जो असतो तो तयारच होणार नाही, आणि त्याच्यामुळे पुढचं जाळच तयार होणार नाही. जसं कोळ्याचं शरीर हे त्याचं उपादान कारण, आणि कोळ्याने तयार केलेले अख्खा तुझं कोळी आहे, तो मात्र त्या जाळ्याचं निमित्त कारण. फरक लक्षात घ्या. ते जे जाळं तयार झालेलं आहे, जे कार्य तयार झालेलं आहे, त्याचं निमित्त कारण कोण, तो कोळी. पण कोळ्याचं उपादान कारण काय, तर त्याचं शरीर. म्हणजे तो कोळी एकाच वेळेला काय ठरतो, तो निमित्त कारणही ठरतो, आणि तो उपादान कारणही ठरतो. तो कोळी एकाच वेळेला निमित्त कारणही ठरलाय आणि उपादान कारणही ठरलाय. तो निमित्त कारण कसलं ठरलाय, ते जाळं तयार झालं एकदा की तो निमित्त झाला. ते जाळं तयार करण्यासाठी तो उपादान कारण त्याचं शरीर आहे. थोडं जरा पचायला वेळ लागेल आपल्याला, की ती एकच व्यक्ती कधी कधी निमित्त कारण ठरते आणि उपादान कारण कसं काय ठरते. इथे तो कोळ्याचं शरीर म्हणजे कोळी, कोळी म्हणजे कोण, तर कोळ्याचं शरीर. तो कोळ्याचं शरीर हे त्या जाळ्याचं उपादान कारण आहे. आता ते जाळं तयारच होणार नाही. पण एकदा का जाळं तयार झाल्यानंतर मग तो कोळी असला असला काय नसला काय, काय फरक पडतो. जसं एक कुंभाराच्या शिवाय ते होणार नाही असं आहे, पण मशीन नाही होऊ शकत. मातीच नसली तर नाही तयार होणार घडा. तो कुंभकार आपला बंधू नसला तर त्यांनी काही फरक पडत नाही, मशीनी तयार होईल. पण मातीच नसली तर. तसं इथे नाहीये, हे थोडस वेगळं प्रकरण चाललंय. ते तोच कोळी एकाच वेळेला कोणाचं तरी उपादान कारण आहे आणि कोणाचं तरी निमित्त कारण आहे. कसलं निमित्त कारण आहे, तो त्याचे जाळं तयार झालंय त्याचं तो निमित्त कारण आहे, कारण तो असेल असा काही फरक पडत नाही. पण त्या कोळ्याचं जे शरीर आहे, त्याच्या आतमध्ये तो स्राव आहे ना, जे जाळं तयार करायचा, त्याच्यामुळे तो त्याचं उपादान कारण पण आहे. तसं ही अज्ञानाच्या ही शक्ती द्वयाने उपहित असं चैतन्य हा प्रकार आहे. थोडासा यातला जो काही बाकीचा भाग आहे, काल थोडीशी गडबड झाली, त्या घड्याळाकडे लक्ष राहिलं नाही. तर आज हे एवढं आपण फक्त आज समजून घेऊया की दोन शक्ती आहेत, हे समजून घेतलं. आवरण आणि विक्षेपणाच्या दोन शक्ती कुठल्या, अज्ञानाच्या. आणि त्या अज्ञानाच्या दोन शक्तींमुळे काय तयार होतं, तर ते एक उपादान कारणही ठरतं आणि निमित्त कारणही ठरतं. त्याच्यासाठी दृष्टांत दिलाय तो कोळ्याचा. कोळी हा जे काही प्राणी आहे, तो एकाच वेळेला तो उपादान कारणही ठरतो आणि निमित्त कारणही ठरतो, हे सांगितलं. आता हे, हा जो दृष्टांत पाहिला तो आपल्याला कळला असेल, कारण कोळी हा दृष्टांत आपल्याला माहिती आहे. आपल्या घरात कोळ्याची जाळे होतात. जरा पुढे जंगलात गेलो तर भली मोठी जाळी दिसत, कोळी दिसत नाही त्याच्यामध्ये. हे आपल्याला माहिती आहे, अनुभवाचं आहे. याचा आणि त्या अज्ञानाचं, अज्ञान उपहित चैतन्य आणि सगळं ते, हा, ते जे काही मूळ कळालं नाहीये, ते आपण उद्या समजून घेऊया. आज फक्त दृष्टांत समजून घेऊयात.
उपादान कारण आणि निमित्त कारण ही भूमिका असं. बाकीचा जो त्याचं अज्ञानाचं आणि ते जीवाचं काय नातं आहे ते सगळं आपण उद्या पाहूयात. आज थांबूयात.